नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 10 बाय 12च्या एका रूमला वीट किती लागणार आहे 6 इंच वीट बांधकाम मध्ये। मित्रांनो, तुम्हाला जर 10 बाय 12चा एक रूम बांधायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये वीट किती लागणार आहे, कॅल्क्युलेशन कसे करायचे या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, 10 बाय 12चा रूम असेल किंवा 12 बाय 15चा रूम असेल किंवा किती बाय कितीचा रूम असेल तरी सुद्धा तुम्ही आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर त्या रूमला वीट किती लागणार आहे गणित करू शकणार आहेत, अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे। मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळत असते, वास्तुशास्त्र विषयी सर्व माहिती मिळत असते। त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, समजा उदाहरणासाठी अशा प्रकारे एक रूम असेल, तुम्हाला उदाहरणासाठी दाखवतो रूम। समजा अशी लांबी 12 फूट असेल रूमची। हा एक रूम आहे 6 इंच बांधकामामध्ये आणि या रूमची जी रुंदी आहे ती समजा 10 फूट आहे आणि या रूमची जी टोटल उंची आहे ती 10 फूट आहे। म्हणजे हा जो रूम आहे हा रूम 10 बाय 12चा हा एक रूम आहे 6 इंच बांधकाम मध्ये आणि या रूमची उंची किती आहे 10 फूट आहे। तर या रूमला विटा किती लागणार आहेत गणित कसे करायचे। मित्रांनो, 10 फुटाच्या 2 भिंती येणार आहेत, बरोबर का। ही 10 फूटची ही एक बाजू आणि समोरची ही एक 10 फूटची बाजू, अशा 2 भिंती 10 फूटच्या येणार आहेत आणि 12 फूटच्या 2 भिंती येणार आहेत। या सर्वांची आपण सुरुवातीला बेरीज करूया, म्हणजे 10 फुटाच्या 2 भिंती येणार आहेत, बरोबर का। त्यानंतर 12 फुटाच्या 2 भिंती येणार आहेत। आता या सर्वांची बेरीज करूया आपण। या सर्वांची बेरीज केली तर उत्तर किती येणार आहे, उत्तर येणार आहे 44। म्हणजे हा जो स्क्वेअर आहे एक 44 रनिंग येणार आहे, समजलं। हे मित्रांनो रनिंग येणार आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, टोटल 44 रनिंग आल्यानंतर या रूमची उंची किती आहे, या रूमची उंची 10 फूट आहे। या 44ला आपल्याला रूमची उंची किती आहे 10 फूट आहे, यानं गुणाकार करायचा आहे। गुणाकार केल्यानंतर उत्तर किती येणार आहे 440 उत्तर येणार आहे। म्हणजे 440 स्क्वेअर फूट आलेला आहे, बरोबर का। हा जो स्क्वेअर आहे सर्व हा 440 स्क्वेअर फूट आलेला आहे। आता या रूम मध्ये एक विंडो आहे, इथे एक विंडो धरा 4 बाय 4ची आहे आणि इथे एक तुम्ही डोर धरू शकता, म्हणजे दरवाजा इथं किती बाय कितीचा आहे 7 बाय 3चा आहे एक दरवाजा आहे। आता जिथे खिडकी आणि दरवाजा असेल तिथे आपल्याला कोणत्याही प्रकारचं बांधकाम करायचं नाही, म्हणून आपल्याला ते वजा करावे लागणार आहे, बरोबर का। आता 7 दरवाजे जो आहे त्याचं स्क्वेअर फूट काढलं तर किती येणार आहे, त्याचं येणार आहे टोटली 21 स्क्वेअर फूट आणि जी खिडकी आहे त्या खिडकीचं स्क्वेअर फूट काढलं आपण तर 16 स्क्वेअर फूट येणार आहे। म्हणजे 16 अधिक 21 किती येणार आहे 37 येणार आहे। 37 जे स्क्वेअर फूट आहे आपलं, हे स्क्वेअर फूट जे आलेलं आहे हे आपल्याला वजा करावे लागणार आहे 440 मधून। 440 मधून जर आपण 37 स्क्वेअर फूट वजा केलं तर उत्तर किती येणार आहे, उत्तर येणार आहे 403। म्हणजे मित्रांनो, आपल्याला 403 जे स्क्वेअर फूट आहे येथे आपल्याला बांधकाम करायचं आहे, बरोबर का। दरवाजा खिडकी तिथे आपल्याला बांधकाम करायचं नाही, ते आपण वजा करून टाकलं। आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, 100 स्क्वेअर फूट मध्ये 100 स्क्वेअर फूट म्हणजे किती एक भराचं माप असतं। 100 स्क्वेअर फूट मध्ये साधारणतः 350 नग वीट लागते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आपलं टोटल 400 स्क्वेअर फूट आलं होतं, 403 म्हणजे साधारणतः आपण एक 400 स्क्वेअर फूट धरूया। 400 स्क्वेअर फूट धरूया, 400 स्क्वेअर फूट जर आपण धरलं तर आपल्याला वीट किती लागणार आहे, एक 350 जरी वीट धरलं तरी एक 1400 आपल्याला वीट लागणार आहे 400 स्क्वेअर फूट साठी, समजलं। 1400 नग आपल्याला वीट लागणार आहे। आता एवढीच करेक्ट वीट लागणार आहे का नाही, यात थोडीफार एक्स्ट्रा वीट लागणार आहे। 5% आपल्याला एक्स्ट्रा धरावी लागणार आहे। 5% एक्स्ट्रा कशामुळं, 5% विटांची तुटफूट होतो, खराब होतात विटा, त्यामुळे 5% जरी आपण धरलं 1400 जरी 70 विटा वाढणार आहेत, बरोबर का। 70 विटा वाढणार आहेत, कारण खराब वगैरे विटा
होणार आहेत. आता त्यानंतर ना आपल्याला एक्स्ट्रा आता 1470 झाल्यात म्हणजे एक लमसम तुम्हाला सरासरी अंदाज घ्यायचा असेल तर साधारणतः तुम्ही टोटल ही जी बेरीज केली, या वेस्टेज 5% धरलं आणि 1400 वीट लागणार आपण धरलं तरी 1470 वीट झाले, बरोबर का? म्हणजे तुम्हाला एक सरासरी अंदाज घ्यायचा असेल तर 1500 नग वीट लागू शकतात बघा. 1500 नग वीट लागू शकतात. 1500 नग. 10 बाय 12चा एक रूम असेल. बाहेर माप धरलेला आहे आपण. आतील माप जर धरलं 10 बाय 12चं तर वीट वाढू शकते. आपण बाहेर माप धरलेला आहे. या मापानुसार 6 इंचीमध्ये बांधकाम असेल तर 1500 नग वीट लागू शकतात. समजलं मित्रांनो? अशा प्रकारे रूमची साईज किती जरी असेल तुम्ही अशा प्रकारे वीट किती लागणार आहे डायरेक्टली गणित काढू शकता. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.